नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पोटावरचं फॅट कसं कमी करायचं याच्याबद्दल थोडक्यात मी या व्हिडिओमध्ये सांगतो आहे. मी खूप डिटेलमध्ये सांगणार नाही आहे, फक्त काही टिप्स देईल आणि काही कन्सेप्ट्स क्लिअर करेल. तर फॅटच्याबद्दल खूप अंधश्रद्धा आहेत मित्रांनो आपल्या सगळ्यांमध्येच. म्हणजे अगदी मेडिकल कम्युनिटीसुद्धा फॅटबद्दल खूप आमचे डिटेल्स क्लिअर नसतात. आम्हालाही अंधश्रद्धा असतात. कारण या गेल्या 10-15 वर्षात 20 वर्षात अनेक कन्सेप्ट्स आलेत. सुरुवातीला सांगितलं गेलं की स्मॉल अँड फ्रिक्वेंट मील्स घ्या आणि आता सांगतायत लोक की इंटरमिटंट फास्टिंग करा, त्याने फायदा होतो. तर अशा काही गोष्टींकडे आपण बघूयात. व्यायामाबद्दल पण खूप अंधश्रद्धा आहेत. लोक बरेच व्हिडिओज काढतात, हा व्यायाम करा, 5 एक्सरसाइजेस फॉर बेली फॅट रिडक्शन, 2 योगास फॉर गेटिंग रीड ऑफ फॅट वगैरे. तर या सगळ्या मिथ्स कशा आहेत ते मी थोडक्यात सांगतो. वजन लोकांचं वाढतं आहे, म्हणजे हे निश्चित आहे. आणि का वाढतं आहे तर अर्थातच जे आपण आत कॅलरीज घेतोय त्या कॅलरीज खर्च करतो त्यापेक्षा जास्त आहेत. आणि जे खाल्लं पाहिजे हेल्दी त्यापेक्षा आपण अनहेल्दी खातोय की जे सरळ पोटात जातं, रक्तात जातं, रक्तातून लिव्हर आणि इतर अवयवांमार्फत ते फॅटच्या गोदामात स्टोरेजमध्ये स्टोअर केलं जातं. त्यामुळे ते फॅट वाढतं. आणि आपली ॲक्टिव्हिटी कमी झाली आहे. जिथे आपण पूर्वी चालत होतो, धावत होतो, झाडावर चढत होतो, स्विमिंग करत होतो, ते कमी झालेलं आहे. त्यामुळे सगळी लाईफस्टाईल कारणीभूत आहे. कोविडच्या काळात लोकांचं लाईफस्टाईल अफेक्ट झालं. त्यामुळे अनेक लोकांना मी जेव्हा बघतोय लॉकडाऊन संपल्यावर ते भेटतात, तेव्हा त्यांची वजनं वाढली आहेत, गाल सुजलेत आणि त्यांच्या ट्राउझरचं साईज वाढलेला आहे. तर हे मलासुद्धा कोविडच्या काळामध्ये ॲक्टिव्ह राहून वजन नियंत्रणात ठेवणं हे किती जिकरीचं काम आहे, अवघड आहे, हे मी स्वतः अनुभवलं. आणि कोविडच्या काळात कुठं जाणं नाही, चिंता आहे, त्यात आपण बऱ्याच वेळेला ओव्हर ईटिंग देखील केलं. त्या सगळ्या गोष्टी आहेत. मित्रांनो, पोटाचा जर फॅट असेल किंवा कुठलं फॅट कमी करायचं असेल तर पोटाचे व्यायाम केले पाहिजेत. मग क्रंचेस करा, प्लँक्स करा आणि मग त्याने पोटाचं फॅट कमी होईल. तर हे काही तितकंसं बरोबर नाही. एखाद्या भागाचं फॅट कमी करायचं असेल तर त्या शरीराच्या भागाचा व्यायाम करणं आणि मग त्यातून फॅट कमी होईल आणि तो पोटाचा जी चरबी आहे ती कमी होईल अशी अपेक्षा करणं हे सायंटिफिक नाही, लॉजिकल नाही. हे का नाही? कारण फॅट हे असं एका भागातलं कमी होत नाही. हे संपूर्ण शरीरातलं फॅट कमी होतं किंवा संपूर्ण शरीरात फॅट साठतं. आणि पोटावरचं किंवा शरीरावरची जी चरबी असते आपल्या मानेखाली साठते, गालांमध्ये किंवा ट्रंकवर, आपल्या थाईजमध्ये, स्किनच्या खाली, हा एक फक्त पार्ट ऑफ फॅट असतो. आपल्या शरीरातले जे आतले अवयव आहेत त्या अवयवांमध्ये देखील फॅट साठतं. त्याला विसरल फॅट म्हणतात आणि बाहेरचं जे आहे ते सबक्युटेनियस फॅट असतं. या दोन्हीमधलं विसरल फॅट जे आहे त्याला तुम्ही एका भागाचा व्यायाम केला तर त्याने फरक पडत नाही. त्याला ओव्हरऑल टार्गेट करावं लागतं, होलिस्टिक अप्रोच लागतो. आणि हा सगळा जो अप्रोच आहे मित्रांनो, हा 3 मुख्यत्वे हार्मोन्सवर अटॅक आपल्याला करावा लागतो. पहिला म्हणजे इन्शुलिन, दुसरा म्हणजे ग्रोथ हॉर्मोन आणि तिसरा म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन्स, कॉर्टिझॉल, स्टिरॉइड्स. या तिन्हीचा जो बॅलन्स आपण जर साधला तर शरीरातलं फॅट हे वापर त्याचा वाढतो आणि स्टोरेज कमी होतो. आणि हे कसं साधायचं तर याच्यासाठी 3 अप्रोचेस आहेत. एक म्हणजे व्यायाम, दुसरा आहार आणि तिसरा जो जनरल अप्रोच आहेत, आजार, मेडिसिन्स वगैरे, तो अप्रोच. तर या तिन्हीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तर तसं बघितलं तर तिन्ही महत्त्वाचे आहेत. पण सगळ्यात प्रभावी जे आहे ते आहार आहे. म्हणजे व्यायामामुळे फक्त जवळजवळ 10 ते 15% तुम्ही फॅट रिडक्शन किंवा बॉडी शेपमध्ये ठेवू शकता. परंतु आहार हा 85 to 90% पार्ट यातला महत्त्वाचा भाग असतो. म्हणून आहार हा महत्त्वाचा आहे. किचन इज मोर सिग्निफिकंट अँड इम्पॉर्टंट इन वेट रिडक्शन, वेट कंट्रोल दॅन जिम. हे जे म्हटलं जातं ते अगदी 100% खरं आहे. तर व्यायामाबद्दल थोडक्यात सांगतो. व्यायाम कुठले कुठले करायचे तर असा एक पर्टिक्युलर व्यायाम जो आपल्याला सांगितला जातो. लोक बऱ्याचदा व्हिडिओजमधनं बोलतात की तुम्ही योग करा म्हणजे तुमचं फॅट जाईल, तुम्ही रनिंग करा म्हणजे तुमचं फॅट जाईल, हे करा म्हणजे एरोबिक करा, अनएरोबिक करा. तर अशा कुठल्या एका व्यायामाने फॅट जात नसतं मित्रांनो. एक कॉम्बिनेशन त्याला केलं पाहिजे. मेनली आपल्याला एरोबिक एक्सरसाइजेस केल्या पाहिजेत, अनएरोबिक नाही. एरोबिक म्हणजे ज्या स्लो, स्टेडी आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही बराच वेळ खूप श्वास न लागता, खूप एक्झॉस्ट न होता ते व्यायाम करू शकता.
कारण या व्यायामांमध्ये मेनली फॅट बर्न केलं जातं एनर्जीसाठी. आणि आपण जर अनएरोबिक खूप फास्ट, ज्याला हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग ज्याला म्हणतात, हिट, तर याच्यामध्ये मुख्यत्वे दिस इज लाईक अ इमर्जन्सी सिच्युएशन. त्याच्यामध्ये मुख्यत्वे कार्बोहायड्रेट्स वापरले जातात आणि ते शरीरात उपलब्ध करून देण्यासाठी, रक्तात उपलब्ध व्हावेत मसल्सला, म्हणून स्टेरॉइड्स वापरले जातात. आता स्टेरॉइड्स शरीरातले, आणि स्टेरॉइड जेवढे शरीरात तयार होतील तेवढा इन्शुलिन रेझिस्टन्स वाढतो, आणि इन्शुलिन रेझिस्टन्स वाढला की ते फॅट वाढतं, वजन वाढतं. त्यामुळे हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंगपेक्षा जे स्लो पेसच्या ज्या एरोबिक एक्सरसाइजेस आहेत ज्याच्यामध्ये फॅट बर्न होईल त्या जास्त महत्त्वाच्या असतात. परंतु याचा अर्थ हिट ज्या आहेत, हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग, ते करू नये असं नाही, त्यालाही महत्त्व आहे. पण ते थोडंसं करावं, अगदी ब्रीफ, काही मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं. त्याच्याने थोडा ग्रोथ हॉर्मोन, इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होईल, ग्रोथ हॉर्मोन वाढेल आणि मग त्याचा फायदा आपल्याला दिसेल. तर मुख्यत्वे एरोबिक एक्सरसाइजेस म्हणजे थोडं पाऊल उचलून चालणे, ज्याने तुम्हाला खूप धाप लागणार नाही, पण तुम्ही चालू शकाल. 20-25 मिनटं, अर्धा तास वॉकिंग, स्लो रनिंग म्हणजे जॉगिंग, सायकलिंग, ट्रेडमिलवर थोडं पाय उचलून चालणे किंवा स्विमिंग करणे, यासारखे जे व्यायाम आहेत की तुम्ही बराच वेळ ते करू शकतात, हे महत्त्वाचे आहेत. याच्याबरोबर आठवड्यातून 1-2 वेळा कोअर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस, योगमध्ये बॉडीचं स्ट्रेचिंग होतं आणि खूप बॅलन्सिंग टाईपच्या या योग, पिलाटे या ज्या एक्सरसाइजेस आहेत याच्यामध्ये आपलं प्रॉप्रिओसेप्शन, बॅलन्सिंग हे कामात येतं. त्यामुळे नर्वस सिस्टीम चांगली डेव्हलप होते आणि त्याच्यामुळे स्ट्रेस रिडक्शन होतो, ग्रोथ हॉर्मोन वाढतं. मित्रांनो, ग्रोथ हॉर्मोन वाढणं आणि स्ट्रेस रिडक्शन होणं हे प्रत्येक व्यायामात होतं, फक्त योग आणि प्राणायामाने होतं असं नाही. तर हे व्यायाम जे आहेत, क्रंचेस, प्लँक्स यासारख्या व्यायाम आठवड्यातनं 1-2 वेळा करणं हे फायदेशीर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे वेट्स केले पाहिजेत. वेट्सचं महत्त्व हे आहे मित्रांनो, म्हणजे तुम्ही 50 जरी क्रॉस केली, अगदी 60 कोणी क्रॉस केली, तरीसुद्धा वेट ट्रेनिंग हे महत्त्वाचं आहे. कारण त्याच्याने मसलचा टोन वाढतो, मसलचं बल्क वाढतं, हायपरट्रॉफी होते आणि त्याचा मग ब्रेनला सिग्नल गेल्यानंतर जे आपले हॉर्मोन्स जे आहेत, इन्शुलिन, ग्रोथ हॉर्मोन आणि कॉर्टिझॉल, याच्यावर चांगला बॅलन्सिंग इफेक्ट होतो त्याच्याने. आणि मसलचं जर बल्क वाढलं तर आपण झोपलो तरीसुद्धा त्या मसलचं मेटाबॉलिझम वाढतं आणि त्याच्यासाठी फॅट वापरलं जातं. त्यामुळे मसल स्ट्रेंथनिंग हे केलं पाहिजे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर. या मुख्यत्वे या व्यायाम आहेत. असा एक व्यायाम करून हे होत नाही आणि तेवढंच महत्त्वाचं रिकव्हरी देखील असते. म्हणजे रोज तुम्ही जर एक्झॉस्ट करत असाल तर ते बरोबर नाही. आठवड्यातनं 1 दिवस ब्रेक घ्यायचा. म्हणजे 2-3 दिवस व्यायाम केला की त्यानंतर 1 दिवस थोडासा हलका व्यायाम किंवा नो एक्सरसाइज आणि त्यानंतर पुन्हा करायचा. रिकव्हरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्याने मसल हिलिंग होतं, स्ट्रेस कमी होतो. आता आहाराबद्दल थोडक्यात सांगतो. आहाराबद्दल पुन्हा गैरसमज असतात. मी पूर्वी एक व्हिडिओ गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स म्हणून कनिष्कने, माझ्या मुलाने तो केलेला आहे. तो पब्लिश केला होता. तो तुम्ही बघा. हवं तर मी लाईव्ह संपल्यानंतर त्याची लिंक देतो. आणि मी कार्बोहायड्रेट्सबद्दल, हिडन शुगर्स ज्या आहेत, लपलेली साखर, ते देखील तुम्हाला सांगितलं होतं. हे खूप महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहेत. तुम्हाला आहारामध्ये जर कॅलरीज इंटेक कमी करायचा असेल आणि वजन कमी करायचं असेल तर साखर कुठल्या कुठल्या अन्नांमध्ये लपली आहे. कारण वजन कमी करायचं असेल, वजन वाढू द्यायचं नसेल तर लपलेली साखर आपल्याला कमी करावी लागेल किंवा काढून टाकावी लागेल. आणि फॅट्स जे चांगले आहेत ते खाणं महत्त्वाचं आहे. जे चांगले नाहीत, डीप फ्राय केलेले वगैरे, ऑइली, अशा प्रकारचं जे फॅट आहे हार्मफुल, ते टाळलं पाहिजे. यासोबतच प्रोटीन इंटेक ॲडिक्वेट असला पाहिजे. व्हेजिटेरियन लोकांना ॲडिक्वेट प्रोटीन मिळतातच असं नाही. त्यामुळे तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर प्रॉपर प्रोटीन कुठल्या कुठल्या डाळी, कडधान्य याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. तर हे कॉम्बिनेशन केलं आहाराचं की चांगला आपल्याला इंटेक मिळतो. स्नॅकिंग करायचं नाही. म्हणजे वरचेवर जे आपण ड्रायफ्रुट्स खाल्ले, मध्येच भूक नसताना एखादं फळ खाल्लं, मध्येच चहा घेतो आपण गरज नसताना किंवा सरबत पितो, तर याच्याने प्रत्येक वेळेला आपण जेवढं खाऊ, जेवढा इंटेक टाकू बॉडीमध्ये, त्यावेळेला इन्शुलिन बॉडीमध्ये टाकलं जाईल. आणि तुम्ही लक्षात घ्या की इन्शुलिन ज्या लोकांमध्ये नसतं, टाईप 1 डायबिटीज, ते असे बारके होतात आणि त्यांना इन्शुलिन सुरू केलं की त्यांचं वजन वाढतं. म्हणजे हे नॉर्मली सुद्धा ट्रू असतं. आपण जर आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन सारखं सारखं रिलीज होईल असं काही केलं तर त्याचा फॅट स्टोरेजसाठी उपयोग होतो, वजन वाढतं. त्यामुळे फ्रिक्वेंट स्मॉल मील जो कन्सेप्ट आहे की सकाळी उठलं की ब्रेकफास्ट केलाच पाहिजे आणि रात्रीचं डिनर घेतलंच पाहिजे,
याला आता चॅलेंजिंग कन्सेप्ट एस्टॅब्लिश होत आहेत आणि जे जुनं पुरातन आपले ऋषीमुनी करायचे की तुम्ही कमी खा आणि त्या वेळामध्येच खा, कमी वेळा खा आणि रात्रीचं जेवण सूर्यास्तानंतर करू नका, अशा प्रकारचं जे सांगितलं जायचं तेच आता सायंटिफिकली बरोबर आहे असाच कन्सेप्ट आता मॉडर्न मेडिसिनमध्ये देखील पुढे येतोय. त्यामुळे ब्रेकफास्ट अगदी सकाळी तुम्हाला भूक लागत असेल तरच घ्या. जर भूक नसेल तर सकाळी सकाळी जे अर्ली मॉर्निंग कॉर्टिझॉल रिलीज होतं शरीरामध्ये, कॉर्टिझॉल आणि सेक्स हॉर्मोन्स, त्याच्यामुळे शरीरात शुगर अवेलेबल असते, फॅट ब्रेक झालेलं असतं आणि शुगर तयार झालेली असते. तर ती शुगर वापरून आपण अगदी 10-11 वाजेपर्यंत ताणू शकतो आणि त्यानंतर मग आपण ब्रेकफास्ट घेऊ शकतो किंवा अर्ली लंच तुम्ही ब्रंच घेऊ शकता. मला आठवतं आमच्या लहानपणी ब्रेकफास्ट नसे. खेडेगावांमध्ये मजूर लोक आपली भाकरी घेतात आणि सकाळी सकाळी कामाला जातात आणि मग ते उशिरा 10-11 वाजता अर्ली लंच घेण्याची पद्धत असे. ब्रेकफास्ट नंतर हा कॉलेजला गेल्यानंतर ब्रेकफास्ट खायला लागलो कंपल्सरी. तर ब्रेकफास्ट घ्यायलाच पाहिजे असं गरजेचं नाही. ज्यांना त्याची गरज वाटते, सकाळी सकाळी खूप भूक लागते, त्यांनी घ्यावं. ज्यांना भूक लागत नाही त्यांनी शक्य तेवढं उशीर करावा आणि ज्या काळामध्ये आपण उपवासी असतो, फास्टिंगचा जो पिरियड आहे तो वाढवला तर त्याचा फायदा आपल्याला वेट लॉसला होतो. असाच आजकाल कन्सेप्ट आहे. तर तुम्ही गुड फॅट आणि बॅड फॅटबद्दलचा व्हिडिओ, हिडन शुगर, लपलेल्या साखरेबद्दलचे व्हिडिओज लिंकमध्ये मी देईन, ते बघा किंवा यूट्यूब चॅनलवर आहेत आपल्या. आणि भारतीय जेवणात जे रोज भात खाल्ला जातो अनेक अनेक ठिकाणी, आमच्याकडे खानदेशात नाही खात, पण पुण्यात आल्यानंतर मला आढळलं की लोक रोज भात खातात, रोज चपात्या खातात. आणि मला आता हे डाएटचा अभ्यास केल्यानंतर कळतं की हे काही खूप हेल्दी सवय नाही आहे. आपल्याला भारतीयांना खूप वाटतं की आपला आहार खूप चांगला हेल्दी आहे. रोज आपण चपात्या खातो, रोज भात खातो. पण आपण भाजी जी खातो मित्रांनो ती छोटीशी थोडीशी भाजी खातो. डाळ असली तरी ती थोडीशी डाळ घेतो, वरण. तर हे ॲडिक्वेट प्रोटीन इंटेकसाठी हे ॲडिक्वेट नसतं. आणि भाजीपालाची आपण थोडीशी रश्श्याची भाजी घेतली, त्यात इनफ भाजीपाला देखील आपल्याला मिळत नाही. त्यामुळे यातनं ॲडिक्वेट प्रोटीन्स नसतात. रोज रोज जो पॉलिश केलेला आपण राईस खातो त्याच्यामध्ये देखील इनफ प्रोटीन नसतात. त्यात मेनली कार्बोहायड्रेट्स असतात. त्यातले विटॅमिन्स, मिनरल्स वगैरे पॉलिशिंगमध्ये गेलेले असतात, प्रोटीन गेलेले असतात. पोळीमध्ये देखील खूप अशा हाय क्लास प्रोटीन नसतात, कार्बोहायड्रेट्सच मेनली असतात. त्यामुळे ह्या गोष्टी रोज रोज तेच ते खाण्यापेक्षा याच्यामध्ये व्हरायटी आली पाहिजे. कडधान्य, बाजरी, फळं, भाजीपाला. 5 अ डे हा जो मी कन्सेप्ट सांगितला आहे त्याचा देखील व्हिडिओ चॅनलवर आहे. 5 वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला आणि फळं हे 2 ते 3 वेळा आपण जे जेवण करणार आहोत दिवसभरातनं त्यात हे समावेश यांचा झाला पाहिजे. म्हणजे याचा ॲडिक्वेट आपल्याला सपोर्ट मिळेल आणि तुम्ही कमी वेळा खात असले तरी ते शरीराला पूरक असेल. आता याच्यामध्ये कमी वेळा खायचं म्हणजे कमी नाही खायचं आहे आपण. प्रोटीन्स इनफ घ्यायचे आहेत, मिनरल, विटॅमिन्स आपल्याला या सगळ्यामधून मिळतील, फायबर्स याची आपण काळजी करायची आहे. फक्त ते कमी वेळात खायचं आहे. पुन्हा पुन्हा सारखं सारखं आपण जे वरचेवर खातो ते खायचं नाही आहे. पुन्हा पुन्हा जे कोल्ड्रिंक्स किंवा लस्सी पितो किंवा चहा घेतो साखरेचा, हे सगळं बंद करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. तर मित्रांनो हे खाण्याबद्दल आहे. आता काही गोष्टी शेवट करतो आणि शेवटचा मुद्दा सांगतो की काही लोकांचं हे सगळं करून पण वजन कमी होत नाही. तर तुम्ही चेक करून घ्या की हा काही हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे का? म्हणजे स्ट्रेसमध्ये काही लोकांना ग्रोथ हॉर्मोन कमी स्टिरॉइड्स वाढतात, इन्शुलिन रेझिस्टन्स वाढतो. झोप नीट होत नसेल तर तुम्ही परत ही इन्फ्लेमेटरी कंडिशन असते, याच्यामध्ये स्ट्रेस वाढतो. काही मेडिसिन्स ज्या आहेत, बीटा ब्लॉकर सारख्या मेडिसिन, डायबिटीसच्या उपचारासाठी काही जे इन्शुलिन वगैरे सारख्या औषधं वापरतात, याने वजन वाढतं. तर तुम्ही बोलून घ्या तुमच्या डॉक्टरांशी. आणि लाईफस्टाईल कसं आहे, सिडेंटरी लाईफस्टाईल आहे का, तुम्ही सारखे बसून राहता का, चिंतेत असता का, ओसी पिल ज्या महिलांच्या काही असतात, काही जुन्या ज्या असायच्या त्याने होतं, काही प्रेग्नन्सी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात, थायरॉईड असतो. तर हे सगळं एकदा चेक करून घ्या. जर तुमचं वजन काही केल्या कमी होत नसेल, कमी खाऊन देखील वाढतच असेल, काही सायकोलॉजिकल फॅक्टर्स आहेत का, डिप्रेशन, अँक्झायटी, स्ट्रेस, त्याच्यामध्ये ओव्हर इटिंग केलं जातं आणि लाईफस्टाईल मोर सिडेंटरी असते, तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा चेक करणं गरजेचं आहे. तर आहार हा खूप महत्त्वाचा आहे. किती खाता, याबरोबरच किती वेळा खाता, काय खाता आणि केव्हा खाता. कारण काय तुम्ही जर रात्री उशिराचं खात असेल तर ते नॅचरल सायकलला धरून नाही. नॅचरली रात्रीचा जो वेळ असतो हा ग्रोथ हॉर्मोन वाढण्याचा वेळ असतो, इन्शुलिनचा वेळ नसतो. त्यामुळे दिवसाच खाल्लेलं बरं सूर्यास्ताच्या आधी.
जे आपले ऋषीमुनी संन्यासी लोक जे करतात की सूर्यास्ताच्या आधी खाऊन घ्या, तर याच्याने चांगलं वजन नियंत्रणात राहतं. हा माझा देखील अनुभव आहे. मी विपश्यनेच्या शिबिराला जेव्हा जातो तेव्हा मी फार कमी खात नाही. व्यायाम कमी होतो, फिजिकल एक्झर्शन कमी होतो म्हणून तेवढ्या प्रमाणात मी आहार कमी करतो. पण मेनली संध्याकाळी खायचं टाळल्यामुळे इंटरमिटंट फास्टिंगचा पिरियड वाढतो. म्हणजे तुम्ही लंच नंतर दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट घेता, तर जवळजवळ तुम्ही 16 तास फास्ट करता आणि त्याचा फायदा हा वजन कमी करायसाठी होतो. याचा अर्थ जेवण कमी घेतलं जात नाही, तर हे मेटाबॉलिझम वाढतं, फॅट बर्निंग वाढतं, त्यामुळे वजन कमी होतं. त्याबरोबर व्यायाम वेगवेगळ्या प्रकारचे वेट ट्रेनिंग पण महत्त्वाचं आहे आणि एरोबिक म्हणजे धावणे, चालणे, सायकलिंग करणे, स्विमिंग करणे हे ट्रेनिंग देखील महत्त्वाचं आहे. त्याबरोबर इंटरमिटंटली योगा, कोर्स ट्रेनिंग वगैरे तुम्ही करू शकता आणि झोप, स्ट्रेस फ्री लाईफ हे देखील आपल्या इन्शुलिन रेझिस्टन्स, ग्रोथ हॉर्मोन वाढवणे आणि कॉर्टिझॉल, स्टिरॉइड्स कमी करणे यासाठी आवश्यक असतं. तर हे कॉम्बिनेशन आहे. यातलं तुम्हाला ट्रायल अँड एरर करत राहावं लागेल, की यातलं काय-काय आपल्याला चालतं म्हणजे आपलं वजनावर फरक पडतो. काय-काय गोष्टी आपल्या वजनावर फरक करत नाहीत. हे तुम्हाला तुमची स्वतःची एक स्ट्रॅटेजी डेव्हलप करावी लागेल आणि त्यातून तुम्हाला मार्ग दिसेल. अजून मी वजनाबद्दल, इंटरमिटंट फास्टिंगबद्दल काही व्हिडिओ करणार आहे. ते जरूर बघा. टेक केअर. बाय बाय.